जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे साम टीमध्ये. आणि आज प्रीमियर तुम्हाला क्रिकेटच्या एका अशा लीगमध्ये घेऊन आलो आहे जिकडे सेलिब्रिटी सगळी क्रिकेटचा धमाल कमाल मजा करतायत. आपण बघू शकतो तर अनेक सेलिब्रिटीज इकडे आहेत जे खऱ्या अर्थानं धमाल करताना दिसत आहेत. आणि हे करताना आपल्याला नेहमी असं वाटतं की आता ह्यांची रंगीत तालीम सुरू आहे, तर आता हे कसं खेळतील. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं गेलं तर अनेक आता लोक इकडे मैदानात खेळताना दिसत आहेत. आपण आताच बघितलं, एकीकडे दिग्दर्शक संजय जाधव प्रॅक्टिस करत आहेत, एकीकडे ज्यांनी ही संपूर्ण लीग तयार केली आहे ते पुनीत बालन इथे ट्राय करताना दिसत आहेत, आणि एकीकडे मॅच सुरू आहे. आपल्यासोबत आता संजय दादा आहेत, आणि संजय दादा क्रिकेट, सिनेमा आणि संजय दादा असंच आपल्याला म्हणावं लागेल, कारण तुम्ही बघू शकता अजूनही त्यांचे प्रॅक्टिसेस सुरू आहेत. संजय दादा, सिनेमा, क्रिकेट आणि तुम्ही हेच प्रेम आहे का, काय सांगाल याबद्दल? हां, ॲक्च्युली क्रिकेट खरं सांगायचं तर क्रिकेट करिअर चुकलं म्हणतात ना आपलं. तसं झालं आहे माझं. काहीतरी क्रिकेटरच व्हायचं होतं, पण तर ते काही जमलं नाही. सो फायनली एंडेड अप गेटिंग इन टू फिल्म्स. बट जेव्हा जेव्हा क्रिकेट खेळायचा संधी असते ते आय डोंट लूज मेनी अपॉर्च्युनिटीज. पण मी तुम्हाला बघितलं, तुम्ही स्वतःला बर्न करता क्रिकेट खेळता, म्हणजे बॉक्स क्रिकेट लीग असो की हे क्रिकेट लीग असो, हेच भारी आहे का, हेच क्रिकेटचं खरं प्रेम आहे? हां, म्हणजे क्रिकेट खेळायला आवडतं मला क्रिकेट. मी अदरवाईज पण मी वर्षावर क्रिकेट खेळतो, आणि दॅट इज माय पॅशन. आय लव्ह इट. आज नवनवीन कलाकार दादा इकडे येतात जे पॅशनेटली क्रिकेट खेळत आहेत. दीड वर्षापासून लोक प्रॅक्टिस करतात. हेच कुठे ना कुठे मराठी कलाकारांना क्रिकेटचा आनंद वेगळा दिसून येतो. हां, ऑफकोर्स. म्हणजे PBCL ही लीग जी आहे ह्याचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे, एकतर ना खूप प्रोफेशनल लेवलला सगळं ऑर्गनायझेशन असतं यांचं. म्हणजे सेलिब्रिटी क्रिकेट लीग कशी अरेंज झाली पाहिजे त्याचा एक PBCLने बार सेट केला आहे. आपल्यासोबत आता ती व्यक्ती आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं हा क्रिकेट लीगचं वेगळं स्वरूप केलं आहे. सर, थकला तरी आनंद आहे, काय सांगायला याबद्दल? नक्की क्रिकेटसाठी काही पण, कधी पण आणि कुठे पण. एक्झॅक्टली. हो, तसे आहे. बरं वाटतंय. 4 दिवसाची ही कार्निवल क्रिकेटची, सगळी इंडस्ट्रीचे मोठे दिग्गज, सगळे खेळाडू, आणि त्याच्यात मजा म्हणजे जी गेम्स होत आहेत, लास्ट बॉलपर्यंत जी इनिंग्स चालले, गेम चालले, दॅट इज व्हेरी थ्रिलिंग अँड गुड टू सी माय फ्रेंड्स, फॅमिली प्लेइंग सच गुड क्रिकेट. सर, मी आज दादाला पण विचारलं की आज सगळीच लोक जी इकडे येतात, कलाकार येतात, ती दीड वर्षामध्ये प्रॅक्टिस करतात. कुठे ना कुठे क्रिकेट लीगचा खरा अर्थ हाच होता का तुमच्या मनात? कारण स्वप्न तेही सुद्धा बघतायत, सिनेमांसोबत ते क्रिकेटवर सुद्धा मेहनत करतात. कुठे आनंद तुम्हाला जास्त जेव्हा अशा आनंद ही गोष्टीची आहे की स्पोर्ट्स ही आयुष्यात पाहिजेच. वर्कआउट, कुठल्याही प्रकारचं वर्कआउट. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये शेड्यूल एवढी हेक्टिक आहे की त्यांना वर्कआउट करता येतील का नाही, येणार का नाही. पण म्हणून क्रिकेट इज वन फॉर्म वेअर दे कॅन डू देअर वर्कआउट ऑल्सो अँड एन्जॉय देअर गेम ऑल्सो. आणि क्रिकेट इज लाईक रिलिजन आपल्या कंट्रीत, आणि सगळे पॅशनेट असतात. फक्त क्रिकेट लीग नाही, हे पॅशनची लीग आहे. म्हणजे आता इकडे कलाकार आहेत, ते कलाकार चांगलेच आहेत, पण ते क्रिकेटसुद्धा चांगलं खेळतात, आणि प्रॅक्टिस आता वर्षभरापासून होते. आता ते फक्त खेळत नाही, ते चांगलेच खेळतात. सो हीच एनर्जी आहे का तुम्हाला दोघांची? कारण आपण नेहमी म्हणतो की आज सगळेच लोक खेळतात आणि लास्ट म्हणलं गेम संपतायत, म्हणजे कुठे ना कुठे तुमची वर्षभराची मेहनत इथे दिसून येते. काय सांगशील? नाही दादा, एवढंच सांगेन की आम्ही सगळे, म्हणजे रादर आमचीच टीम नाही तर सगळ्या टीमने खूप मनापासून प्रॅक्टिस केली आहे. सकाळी प्रॅक्टिस करतात सकाळच्या गेमसाठी, काही लोकांनी मुद्दामून ड्यूची प्रॅक्टिस केलेली आहे, संध्याकाळची बॉल ओला करून बॉलिंग करतायत, बॅटिंगसाठी बॉल लो येतील तर कशी प्रॅक्टिस येते. तर एकदम प्रोफेशनली हँडल केलं जातं आहे सगळं. प्लेयर्सचा अप्रोच एकदम प्रोफेशनल आहे, ऑर्गनायझर्सचा अप्रोच एकदम प्रोफेशनल आहे. त्यामुळे आम्हाला पण खेळताना एक सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण मजा पण येते. विशाल भाई, मला असं वाटतं की पुनीत सरांचं खूप खूप धन्यवाद यासाठी. कारण एक वेल मॅनेज म्हणतो ना आपण, 6 महिने आधी या गोष्टी घडलेत. आज तुम्ही इथे बघाल ना तर फिल्म इंडस्ट्रीचा प्रत्येक व्यक्ती इथे आहे, म्हणजे आर्टिस्टपासून, टेक्निशियनपासून, DOP पासून, डायरेक्शन टीमपासून सगळा माणूस इथे. कारण 6 महिने आधी आपल्याला ज्यावेळी गोष्ट समजते की अशी मोठी टुर्नामेंट होते, तर आपल्या डेट्सचा काही प्रॉब्लेम येत नाही. सो प्रॉपर नियोजन केलं आहे, त्यामुळे प्रॉपर प्रॅक्टिसही तेवढे झाले. आणि पुनीत सरांनी किटपासून, तुमच्या प्रॅक्टिसच्या पैशापासून, ग्राउंडपासून, सगळ्यांचं प्रॉपर नियोजन केलं. कोणतंही आम्हाला एक्स्ट्रा एफर्ट्स फक्त काय, ग्राउंडवरती जाऊन प्रॅक्टिस करा. सो प्रत्येकाने ती गोष्ट खूप प्रामाणिकपणे केली. त्यामुळे आता इथे पाहताय ना तुम्ही मॅचेस, पहिल्या दिवसापासून आज फायनलची मॅच होईल, सेमीफायनल, फायनल, खूप भारीवाल्या मॅचेस झालेत. आणि असं नाही की वन साईड मॅचेस झालेत.
प्रत्येक टीम खूप स्ट्रॉंगली खेळली आहे आणि खूप जीव तोडून खेळते.